ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. हॉस्पिटलची त्यांनी तपासणी केली पाहिजे आणि त्या हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण दाखल आहेत त्यांच्या नातेवाईकांकडून खात्री करून घेतली पाहिजे की हॉस्पिटल अशा पद्धतीची जबरदस्ती करतात किंवा अशा पद्धतीचे अनुभव किंवा अशा पद्धतीची जबरदस्ती रुग्णांवर झाली तर रुग्णांनी संभाजी आरमारकडे संपर्क साधावा. त्या रुग्णांना आणि जिल्हा प्रशासनानं या प्रश्नी दखल नाही घेतली तर येणाऱ्या 8 दिवसाच्या आत संभाजी आरमार या विषयावर रस्त्यावर उतरून आंदोलन. त्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण ॲडमिट आहे त्याच हॉस्पिटलमधून औषधं खरेदी केली जावीत असा बऱ्याच हॉस्पिटलनी नियम केलेला आहे किंवा तशा पद्धतीची जबरदस्ती रुग्णांच्या नातेवाईकांवर केली जात आहे. काल एका व्हिडिओच्या माध्यमातून नोबेल हॉस्पिटलमधला हा प्रकार सगळ्या महाराष्ट्रासमोर आलेला आहे आणि राज्याचे अन्न औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे साहेब यांनी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीची सक्ती कुठल्याच हॉस्पिटलनं करू नये तसा नियम आहे. तो नियम यापूर्वी देखील अस्तित्वात होता. मात्र आता मुंढे साहेबांच्या आदेशानंतर तरी किमान हॉस्पिटल सुधारतील अशी अपेक्षा होती. मात्र नोबेल हॉस्पिटलच्या निमित्तानं हॉस्पिटल सुधारण्याचं नाव घेणार नाही ते स्पष्ट झालेलं आहे. संभाजी आरमारनं जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे की सोलापूर शहर जिल्ह्यातील सगळ्याच हॉस्पिटलची त्यांनी तपासणी केली पाहिजे आणि त्या हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण दाखल आहेत त्यांच्या नातेवाईकांकडून खात्री करून घेतली पाहिजे की हॉस्पिटल अशा पद्धतीची जबरदस्ती करतात किंवा नाही. आमच्या माहितीनुसार सोलापूर शहरातील मोठे 80% हॉस्पिटल त्यांच्याच हॉस्पिटलमधून किंवा त्यांनी सांगितलेल्या मेडिकलमधून औषधं खरेदी केली पाहिजेत अशी जबरदस्ती करतात. तशा पद्धतीचे पुरावे देखील आहेत. आज आम्ही जिल्हा प्रशासनाला सांगितले की त्यांनी अशा पद्धतीची कारवाई करावी. मात्र प्रशासन अशी काही कारवाई करेल अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. अशा पद्धतीचे अनुभव किंवा अशा पद्धतीची जबरदस्ती रुग्णांवर झाली तर रुग्णांनी संभाजी आरमारकडे संपर्क साधावा. त्या रुग्णांना कायदेशीर मार्गाने न्याय मिळवून देण्याची जबाबदारी संभाजी आरमारची आहे आणि जिल्हा प्रशासनानं या प्रश्नी दखल नाही घेतली तर येणाऱ्या 8 दिवसाच्या आत संभाजी आरमार या विषयावर रस्त्यावर उतरून आंदोलन करेल.